रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत एक सविस्तर प्रेझेंटेशन दिलं। यामध्ये अजित पवारांचा आदल्या रात्रीपासून विमानात बसेपर्यंत ते अपघात होईपर्यंत नेमकं काय काय घडलं ते त्यांनी सांगितलं। तसंच यातल्या संशयास्पद वाटणाऱ्या काही बाबींबद्दलही त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित करत हा अपघात जाणीवपूर्वक घडवला गेला का असाही सवाल उपस्थित केला। संजय राऊतांनी मात्र अजितदारांचा मृत्यू हा सुनियोजित कट होता ही बाब रोहित पवारांनी पुराव्यासकट मांडल्याचा आरोप केला। दुसरीकडे रोहित पवारांच्या मनात असलेल्या शंकांचं निरसन व्हायला हवं, तसंच याचं राजकारण होणार नाही याची आपण काळजी घ्यायला हवी असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। तर मंत्री पंकज भोयर यांनी मात्र रोहित पवार राजकारणासाठी हा विषय उपस्थित करत असल्याचं पंकज भोयर आणि सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं। ब्लॅक बॉक्स जो आहे तो पूर्णपणे सापडलेला आहे। जे काही रिअर पार्ट्स असतात ते देखील सापडलेले आहेत। जे कम्युनिकेशन पायलट आणि ATC मध्ये होतं ते कम्युनिकेशन देखील त्या ठिकाणी डिजिटाईज असतं। त्यामुळे सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की त्या ठिकाणी आहेत। तिथले जे काही नमुने आहेत ते त्यांनी नेलेले आहेत। त्याचा देखील जो काही फॉरेन्सिक आणि बाकी ऑडिट करावं लागतं ते चाललेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की ही जी चौकशी आहे ती चौकशी आपण पूर्ण होऊ दिली पाहिजे। आणि माझं स्वतःचं मत असं आहे की भारतातल्या चौकशी यंत्रणांवर कोणीही त्या ठिकाणी गैरविश्वास किंवा अविश्वास दाखवू नये। शंका व्यक्त करणं काही चुकीचं नाही आहे। फक्त कुठल्याही राजकीय हेतूने याचा उपयोग होणार नाही आणि आपण अजितदादांच्या दुर्दैवी मृत्यूचं राजकारण करणार नाही याबाबत मात्र प्रत्येकाने मी कुठल्या व्यक्तीचं बोलत नाही, प्रत्येकाने याबद्दल जरा लक्ष दिलं पाहिजे। वो भी पढ़ा, लोकसत्ता भी पढ़ा, उनका बयान भी पढ़ा और मैं अजीत दादा का बहुत ही अधिक आदर करता हूँ। और मुझे सबसे प्रसन्नता ये हुई कि यहाँ वो चाहे पक्ष में रहे चाहे विपक्ष में, लोग हमारे बारे में अच्छा भी बोले होंगे बुरा भी बोले होंगे, स्वाभाविक राजनीति है। लेकिन अजीत दादा ने कभी कोई शब्द नहीं बोला तो मैं अजीत दादा को कभी नहीं भूल सकता। और ये जो उन्होंने कहा है, यदि उनको ऐसा लगता है तो सरकार से बात करें, सरकार में शामिल है और उसका समाधान करें।